हॅलो, मी भरतारीचा पदर असतो असा याचा हा पदर आहे. पदर खूप छान आहे. ॲक्च्युली आता ह्या सगळ्या साड्या आहेत ना माझ्या बऱ्यापैकी ड्राय क्लीन करून झालेल्या आहेत, त्यामुळे त्या व्यवस्थित मस्तपैकी खाली येते आणि कमरेला अशी बारीकशी काट आहे, तर तुम्ही बघू शकता ही बारीकशी काट आहे. ही आहे माझी फर्स्ट साडी ज्याच्यावरती असं कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे. सो हे जे रेड आणि जे काठांवरती असं कॉन्ट्रास्ट ब्लाऊज जेव्हा येतं ना तेव्हा खूप सुंदर दिसतं आणि ॲक्च्युली ब्लाऊज पण खूप सुंदर शिवलेलं होतं. ही झाली फर्स्ट साडी. आता आपण सेकंड साडीकडे वळूया. मी ना थोडं ह्याच्यामध्ये साड्या दाखवते, म्हणजे जशा जशा भेटल्या तशा तशा हिशोबाने. तर सेकंड जी ही साडी आहे थोडी रेड आणि ग्रीन किनारमध्ये साडी मला भेटली होती कुंकवाच्या कार्यक्रमाला. असं आमचं एंगेजमेंट वगैरे काही झाली नव्हती, तर जेव्हा आपण बोलणी करतो आणि लग्न फिक्स करतो तेव्हा जी साडी देतात सासरकडनं, तर ही ती साडी होती आणि खूप सुंदर आणि एकदम छान साडी आहे. पण ही साडी नेसायला मला थोडी जड जाते कारण ही वेटला पण थोडीशी हेवी आहे. दोनदा वेअर केली आहे, सो आता बघेन ह्या दिवाळीत पण जमलं तर वेअर करेन. असा भरलेला पूर्ण पदर आहे ग्रीन कलर मध्ये आणि ही अशी रेड कलरची साडी आहे. साडी सटाण्याहूनच घेतली होती आणि 2,500-3 हजाराच्या रेटची साडी आहे. माझ्या लग्नाच्या वेळी ह्या साडींची खूप फॅशन होती, ज्याला ती साऊथ सिल्क मधली जी साडी म्हणतात ना, तर ही होती प्रॉपर बॉक्स पॅकिंग मध्ये. मला आणल्यानंतर साडी आणल्यानंतर मला पण खूप आवडली होती, जिच्यावर अशी एकदम मोरांची बारीकशी प्रिंट आहे. तर ही साऊथ सिल्क मधली ट्रेडिशनल साडी आहे आणि हिचं ब्लाऊज पण असंच ग्रीन कलरचं कॉन्ट्रास्ट आहे, ज्याला मी असं लेस वगैरे करून घेतलेला आहे. हा, ही साडी पण आहे ना ही नाशिकहून घेतली होती. मला अजून पण आठवतं, नाशिकला उत्तम नगर स्टॉप जवळ एक विकास टेक्सटाईल म्हणून मोठं शोरूम आहे, त्या शोरूम मधून घेतलेली साडी आहे. ही पण अराउंड त्या काळी काहीतरी दोनची वगैरे असंच काहीतरी साडी होती. एक्झॅक्ट मला त्याची प्राइस नाही आठवते ह्या रेड कलरच्या साडीची, पण त्याच रेंजमध्ये होती. पण शॉप विकास मधूनच घेतली होती. ही दुसरी साडी. एक साडी आहे जी असं ट्रेडिशनल वगैरे नाहीये, ही नॉर्मली आपण वेअर करू शकतो असं कुठेही गेलं तर. टिश्यू सिल्क मध्ये जी साडी येते ना, टिश्यू सॉफ्ट टिश्यू मधली तशी साडी आहे ही.
जिचं पदराला पूर्ण असे गोंडे आहेत आणि हे बघा इतकी ट्रान्सपरंट अशी साडी आहे. बेबी पिंक कलर शेड मधली साडी आहे आणि खूप अशी म्हणजे लाईट वेट आहे, प्लस खूप नेसल्यावरती खूप छान वाटते आणि खूपच जास्त सॉफ्ट. आणि ह्या अशा साड्या आहेत ना, खूप रिच लुक देतात. साडी पण मला माझ्या सासरकडूनच मिळाली होती. तर असं असताना लग्न ठरल्यानंतर जो पहिला सण येतो तो आमच्याकडे सण दिला जातो. तर माझा सण पहिला आलेला संक्रांतीचा. तर संक्रांतीला ब्लॅक देण्यापेक्षा त्यांनी मला पूर्ण पिंक कलरचं असं गोष्टी दिलेल्या, तर त्यामध्ये ही पिंक कलरची साडी दिली होती. इव्हन नंतर मला ब्लॅक कलरची पण साडी भेटलीच होती. त्यांच्याकडनं मिळालेली फर्स्ट सणाची साडी आणि खूप सुंदर, म्हणजे तिची जी शाईन आहे ना ती अजून पण टिकून आहे आणि मी ही साडी इतकी वापरली आहे, स्टील तिची शाईन आणि तिचा जो जरी आहे ना ती अजून फेड आउट नाही झाली आहे. सो ही एक साडी आहे, ही पण त्याच रेंजची असेल, मला ॲक्च्युली हिची रेंज नाही माहीत. तर ही जी साडी आहे जी अशी पिंक कलरची साडी आहे आणि ग्रीन कलरचा त्याला कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे. मोस्टली काय होतं ना, लग्नाच्या पिरियडमध्ये कोणी आपल्याला गिफ्टही केला तर त्या साड्या अशा मोस्टली लोक ह्या हिशोबाने देतात की रेड, पिंक, मरून, ग्रीन, म्हणजे हेच नवीन नवीन हेच कलर्स आपल्याकडे जास्त होतात. सो ही एक साडी आहे. त्याच पद्धतीने तुम्ही पदर बघू शकता, पदर पण असं ग्रीन कलर मध्ये पदर आहे. मला असं वाटतं की जेव्हा मोठी बुट्टी असते ना तेव्हा जर काठ असे मीडियम असतील तर ती साडी खूप छान उठावदार वाटते. आणि ही साडी मला गिफ्टेड होती माझ्या मोठ्या मामांकडनं. तर आमच्याकडे असं असतं की लग्नाच्या मांडवाची जी साडी असते ती मामाच्या घरची असते. तर मला माझ्या दोघं मामांनी साड्या घेतल्या होत्या. ही मोठ्या मामाच्या घरची साडी होती, लहान मामाच्या घरची साडी थोडी डिझायनरमध्ये होती, तर मी त्या डिझायनरच्या ब्लॉगमध्ये ती दाखवेन. सो ही एक अशी सुंदरशी साडी ज्याच्यावरती ग्रीन कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आणि खूप सुंदर साडी आहे. अत्यंत प्रिय आणि अत्यंत आवडती साडी. आणि ही साडी प्रत्येक लग्न झालेल्या मुलीकडे आय थिंक असेनच असं मला तरी वाटतं, किंवा ह्या पॅटर्न मधली साडी प्रत्येक मुलीकडे असायला पाहिजे. ही साडी आहे पेशवाई पैठणी मधली ही साडी आहे. ही साडी मी इतकी वापरली आहे प्रमाणाच्या बाहेर ती, आणि एवढी वापरूनही ती मला आजही तेवढीच आवडते. म्हणजे मला जर कोणी सांगितलं एखाद्या फंक्शनला, खूप असं लग्न आहे, सत्यनारायण आहे, बर्थडे आहे, म्हणजे असे काही फंक्शन्स असतील, ट्रेडिशनल फंक्शन्स आहे, तर ही साडी मी कधीही, म्हणजे मला कधीही ही साडी ऑप्शनला दिली तर मी ही साडी चूज करेल. अशी माझी सगळ्यात आवडती साडी आहे. तर ही आहे पेशवाई सिल्कमधली साडी. आणि तुम्ही बघू शकता हिचा पदर, ॲक्च्युली मला ही ड्रायक्लीनला द्यायची आता. तर ही साडी पूर्ण बॉटल ग्रीन कलरमध्ये अशी साडी आहे, जिला एकदम नाजूक अशी बुट्टी आहे सगळीकडे ऑल ओव्हर साडीला. आणि थोडंसं पदराच्या सुरुवातीला अशी बारीकशी जरी, थोडे पॅचेस आहेत. आणि हा हिचा पदर. लग्नात ज्या साड्या देतात माहेरच्या त्यापैकी ही एक साडी होती जी मी माझ्या लग्नाच्या सत्यनारायणला वेअर केली होती. आणि मी खास सत्यनारायणच्याच हिशोबाने ही साडी घेतलेली. तर ही साडी त्यामुळेही माझ्यासाठी खूप स्पेशल असेल, कारण ही माझ्या लग्नाच्या सत्यनारायणची साडी आहे आणि ही पूर्णपणे माझ्या मम्मीच्या चॉईसची होती. मला सुद्धा ती बघितल्या खूप जास्त आवडली होती. आणि हिची रेंज मला अजूनही आठवतं, काहीतरी 5-5.5च्या रेंजमधली ही साडी आहे. ही पण आम्ही सटाण्याला घेतली. प्युअर पैठणी आहे, म्हणजे हिचं जो कापड आहे इतका शाईन आणि ट्रान्सपरंट आहे. ही साडी मी इतकी वापरली आहे, स्टील हिची शाईन अजून गेलेली नाही. कापडही तुम्ही बघू शकता की किती सॉफ्ट कापड आहे. आणि हिच्यावरचं जे ब्लाऊज आहे ना ते खूप सुंदर शिवलं होतं, असं बॅक साईडने वगैरे. याला असे गोंडे होते, ते सेपरेट करायचे. आणि कॉन्ट्रास्ट ब्लाऊज होतं, म्हणजे ऑरेंज कलरचं ब्लाऊज पीस याला होता. सो ती इतकी उठावदार वाटते ना. आणि जर तुम्ही माझा रिसेंट ब्लॉग बघितला असेल सनीची बाईक घ्यायला जायचा किंवा गणपती विसर्जनाचा, तर त्या दिवशी मी साडी वेअर केलेली. सो अगेन दॅट्स वन ऑफ माय फेवरेट्स. ही एक साडी आहे इरकल पॅटर्नमध्ये, खणाची साडी आहे ही इरकल पॅटर्नमध्ये. आणि याच्यामध्ये खूप साऱ्या व्हरायटी, म्हणजे तुम्ही जर बघितलं असेल ना तर ह्या साडीमध्ये खूप जास्त व्हरायटी आहेत. ऑलमोस्ट मी बघितलं होतं ऑलमोस्ट 500 रुपयापासून 400 रुपयापासून 2-3 हजारापर्यंत साडी आहे. पण ही साडी जी आहे ना ही प्युअर
जी आपण इरकल म्हणतो ना, ही प्युअर इरकल साडी आहे. ही थोडी कॉस्टली होती. याच्यात आम्ही 2 साड्या घेतलेल्या. लग्नाच्या आधीची गोष्ट आहे, कोविडच्या वेळेस आय गेस. तर तेव्हा मम्मीने ह्यात ग्रीन कलर घेतलेला आणि मम्मीसाठीच हा पण एक राखी कलर घेतलेला, कारण हे असे युनिक कलर्स असतात आणि कधी कधी ब्लॅक, राखी कलर, थोडासा सिल्वरिश वगैरे कलर आपल्याकडे म्हणजे आपल्या कलेक्शन मध्ये नसतात, तर असायला पाहिजे म्हणून घेतली होती. बट ती लेटर ऑन मला ती खूप जास्त आवडली, तर मग मी ही मम्मीकडनं ढापून घेतली. तर ही अशी इरकल पॅटर्न मधली साडी जी आहे, ही पण आम्ही सटाणालाच घेतलेली आणि आय गेस 2021 मध्ये आम्ही ही साडी घेतली होती. पण तिचाही अजून काही प्रॉब्लेम आला नाही. म्हणजे कधी कधी मला असं वाटतं की साड्या असं लोक जेव्हा म्हणतात ना, अगं तुला महाग पडली ही साडी, थोडीशी कॉस्टली आहे, आमच्याकडे तर ही 1000लाच भेटून जाते, आमच्याकडे ते 500लाच भेटली. तर सुतात खूप जास्त फरक असतो. हे जे साडीचं सूत असतं त्याच्यात फरक असतो, साडीच्या ब्रँडमध्ये फरक असतो. तर कधी कधी कॉस्टली पडली ना साडी तर पडू द्या, पण जर साडीचं सूत किंवा साडी चांगली असेल ना तर मग ते वर्थ निघतात. नाही तर मग तुम्ही 500 रुपयाची साडी आणणार आणि मग ती 1-2 वर्षात तिचं ताग फाटणार, ती साडी खराब होणार, त्याला काही अर्थ नाही. हिला असं ऑल ओव्हर असे गोंडे आहेत, प्लस हिचा पदर पण खूप सुंदर आहे. तर सेम मम्मीची ग्रीन कलरमध्ये, ती पण आय गेस आहे की मी मम्मीला दिली आहे, बघावं लागेल. तर ही बघा अशी. ही साडी वेअर करायचा अजून चान्स नाही आला. मी संक्रांतीला वगैरे बघेन ही साडी वेअर करेन. ही अशी सुंदरशी असा पदर आहे तिला आणि हे असे टॅसल्स पण आहेत आणि हे टॅसल्स पण खूप चांगल्या क्वालिटीचे. जो काठ आहे तो एकदम सुंदर गोल्डन रेड येलो कलरमध्ये असा तिला काठ दिलेला आहे. सो वर्थ मनी. आणि हा प्राइस बघाल तर याची काहीतरी 2,000ची काहीतरी ही साडी होती, 2,000-2,2500चीच. आम्ही 2 घेतलेल्या, ग्रीन बॉटल ग्रीन कलर आणि हा एक कलर. असंच ब्लाऊज आहे, पण हे ब्लाऊज पण खूप सुंदर शिवलेलं, तर ते मी एखाद दिवशी दाखवेन ब्लाऊज. म्हणजे असं प्रॉपर बॉटल ग्रीन नाही आहे, बॉटल ग्रीनपेक्षा थोडा लाईट कलर आहे, बट खूप सुंदर शाईनवाला कलर आहे, ज्याला असं अशी बुट्टी आहे, काठ दिलेले आहे. तर काठ एकदम व्यवस्थित मीडियम काठ आहे आणि ही जी बुट्टी आहे ना, अशी गोल्डन पण नाही सिल्वर पण नाही, अशी मिड रेंजची, म्हणजे ती अशी भडक बुट्टी नाही दिसत. तर खूप सुंदर बुट्टी आहे तिला. प्लस हिचा पदर, आता ज्या साड्यांची घडी मोडता येईल ती मी मोडते आणि दाखवते. हिचा असा पदर आहे सुंदरसा आणि ही जी बुट्टी आहे पूर्ण साडीला बुट्टी आहे. ही साडी तुम्ही बघू शकता की याला टॅसल्स पण आहेत. तर ही जी टॅसल्सची वीण आहे ना ती पण खूप छान आहे. म्हणजे एकही माझ्या साड्यांचे जेवढ्या साड्यांसोबत टॅसल्स आलेत ना, त्यांना आजपर्यंत कोणत्या साडीला असा इश्यू नाही आला टॅसल्सचा. तर ही साडी पण आम्ही सटाणालाच घेतलेली, म्हणजे मी नव्हती घेतली, मम्मीने घेतली होती. माझ्या साडीने अधिक मासाला, म्हणजे जो आमचा लग्नानंतरचा पहिला धोंडा आला होता, त्या धोंड्याला घेतली होती. तर ही धोंड्याची साडी आहे. आता हे असं मी ठेवलं, माझी मम्मी बघेल तर बोलणे खाईल. आणि तिच्यावरती सेम ब्लाऊज आहे, म्हणजे सेम कलरचं ब्लाऊज आहे, ज्याला मी थोडं डिझाईन करून घेतलेलं. आय गेस असंच काहीतरी 3-3.5 हजारापर्यंतची ही साडी आहे. सो आजच्या जेवढ्या मी साड्या तुम्हाला दाखवल्या आहेत ना, त्या सगळ्या अंडर 5,000 आहेत. तर त्याच्या ज्या वरच्या रेंजच्या आहेत ना, त्या काही साड्या इथे आहेत, काही माझ्या माहेरी आहेत, कारण मी ड्रायक्लीनला मोस्टली मी सटाणालाच ड्रायक्लीनला देते, म्हणजे माझ्या माहेरीच ड्रायक्लीनला माझ्या बऱ्याच साड्या असतात. सो आता मी कधी गेली दिवाळीमध्ये तर मी तुम्हाला त्याही साड्या दाखवेन ज्या अबव 5,000 आहे. ही एक साडी खूप सुंदर साडी आहे, जिचा पदर अतिशय सुंदर आहे आणि काठ आपण म्हणतो ना पिस्ता कलर आहे, प्युअर पिस्ता कलर आहे आणि याला असे पिंकिश बॉर्डर आहे. काठांवरती जेवढी पण बॉर्डर आहे किंवा ही जी बुट्टी आहे ती सगळी ह्याची आहे, सिल्वरची आहे. आणि प्लस साडीला ऑल ओव्हर बुट्टी आहे आणि साडी अतिशय सॉफ्ट आहे, म्हणजे तुम्ही बघू शकतात एकदम सॉफ्ट साडी आहे ही. आणि तिचं जे ब्लाऊज आहे ना, तर ते ब्लाऊज असं कॉन्ट्रास्ट कलरमध्ये आलेलं होतं, म्हणजे जी हा जो कलर आहे त्याला अशी बारीक बुट्टी घेऊन आणि असं ब्लाऊज होतं. सर हे दिसताना खूप सुंदर दिसतं, नाईट फंक्शन असो किंवा डे फंक्शन असो, ट्रेडिशनल खूप सुंदर दिसते. आणि ही साडी मी नाशिकहून घेतली होती. आय गेस मी स्वामिनी की म्हणजे दोन, मला ते शॉपचं नाव चांगलं आठवतंय पण मला एकदम असं झालेलं. स्वामिनी की अजून एक कोणतं तरी शॉप आहे, तर तिथून जर मला आठवलं ना तर मग मी टॅग करून देईल ते शॉप. आणि मोस्ट ऑफ द साडीज माझ्या ज्या असतात ना, जर मी नाशिकला घेते तर त्या सोनी पैठणी, काबरा
स्वामिनीच्या 1-2 आहेत आणि काबरा. आणि हे मला शॉपचं नाव एक्झॅक्टली माझ्या असं तोंडात ते पण मला आठवत नाहीये. ठीक आहे, तर ही साडी होती. ही साडी मला माझ्या एका कझिनने गिफ्ट केली होती आणि ही साडीची प्राइस एक्झॅक्ट 3000 आहे. 2999 कारण त्या मोमेंटला बिल मीच पे केलं होतं, त्याच्यामुळे मला एक्झॅक्ट अमाऊंट आठवते हिची. 3000ची आहे, पण मला माझ्या एका कझिन ब्रदर आहे, त्यांनी मला गिफ्ट केली होती. ही पण एक ट्रेडिशनल साडी आहे जिचा नेव्ही ब्लू कलर आहे आणि रेड कलरचे काठ आहेत आणि याचं ब्लाऊज आहे ना, याला कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आलाय. म्हणजे काठ तर तेच आहे पण कलर शेड याचा बदललाय. सो असे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहेत ना, खूप सुंदर दिसतात ह्या साडींवर. त्या लग्नात असतं ना आपल्याकडे, जसं लग्नात रिटर्न गिफ्ट म्हणून साड्या देतात, तर एक स्पेसिफिकली नातेवाईकांसाठी एक पॅटर्न होता ठरवलेला. तो असला तर मी दाखवेन. तो नातेवाईकांसाठी एक पॅटर्न होता, त्यानंतर जवळच्या लोकांसाठी जे फ्रेंड सर्कल आहेत त्यांच्यासाठी होता आणि काही देण्या घेण्याच्या वेगळ्या साड्या होत्या. म्हणजे माझ्या मम्मीचं खूप स्पेसिफिक काम होतं, एकदम छान साड्या तिने लग्नामध्ये माझ्या लग्नात दिलेल्या. तर त्यापैकी ह्या साड्या होत्या. आय गेस ह्या माझ्या सासरच्यांना पण ह्या साड्या दिल्या होत्या, माझ्या सगळ्या सासवांना वगैरे. तर त्या लॉटमध्ये आवडलेली मला ही एक साडी होती, ज्याच्यामध्ये माझ्याकडे नेव्ही ब्लू कलर आहे, आमच्या आईंना राखी कलर दिलेला होता आणि दीदींनी आय गेस ब्लॅक कलर निवडला होता आणि मी हा कलर घेतला होता. सो ही लग्नातले म्हणजे मम्मीच्या देण्याच्या साड्यांमधून मी एक घेतलेली साडी होती, जी खूप सुंदर आहे. मी प्रचंड वापरली. हिच्यामध्ये तुम्ही कितीही काम करा, काही करा, तरी तुम्हाला अजिबात तसं इरिटेट होणार नाही. खूप सुंदर चापून चुकून बसते. प्लस लग्नकार्यांमध्ये, फंक्शन्समध्ये असं घालू शकतो. आणि प्लस तुम्ही जर स्कूटी चालवत असाल त्याच्यावर एकदम इझी होतं स्कूटी चालवायला, पण काही अडचण येत नाही. सो एकदम मस्त साडी. ही मला साडी खूप आवडते. ही मी खूप 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 वापरली ही साडी. इवन आता मला सांगितलं की आता थोडं नको नेसू ही साडी, जरा तिला पॉज दे. असा तिचा काठ आहे, याला टॅसल्स आहेत. टॅसल्स पण खूप सुंदर आहेत तिचे. आणि ही जी बुट्टी आहे ना, ही बुट्टी सिल्वर कलरमध्ये बुट्टी आहे. बुट्टी पण खूप सुंदर आहे, प्लस किनार पण खूप छान आहे आणि असं कॉटन आहे. कॉटनच्या साड्या उन्हाळ्यामध्ये वगैरे असं गरम होत नाही. माझं लग्न झाल्यानंतर उन्हाळा होता आणि माझ्या सासरी खूप जास्त प्रचंड प्रमाणात उन्हाळा असतो, त्यामुळे मला ह्या अशा साड्या ना खूप उपयोगात आल्या होत्या. सो ही एक त्यापैकी एक साडी होती आणि तिचं हे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज. प्राईस म्हणजे प्राईस मला एक्झॅक्टली आठवत नाही आहे, कारण ह्या मम्मी 40 एक साड्या घेतल्या होत्या असं काहीतरी होतं, त्याच्यामुळे मला एक्झॅक्ट त्याची प्राईस माहिती नाही. मी मम्मीला विचारून सांगेन. ह्या ज्या 2 साड्या आहेत ना, ह्या गिफ्टेड आहेत. मी माझ्या हरतालिकेच्या व्लॉगमध्ये पण दाखवली. विकलमधली जी माझी खूप जास्त प्रमाणाच्या बाहेर आवडीची साडी झाली आहे, जिला असे गोल्डन ग्रीन कलरचे काठ आहेत आणि गोल्डन कलरची साडी आहेत. इव्हन याचे पण टॅसल्स खूप सुंदर आहेत. असा पदर आहे ज्याला ते टॅसल्स आहे. अशी सुंदरशी साडी आहे. खूप लाईटवेट साडी आहे, प्लस खूप मस्त लुक देते, रिच लुक देते. आणि याचं ब्लाऊज पण आहे ना असं छान चोळी टाईप छान वाटतं. याचं पण ब्लाऊज खूप सुंदर आहे. सेम आहे, जशी साडी आहे तसंच ब्लाऊज आहे, पण दिसताना खूप सुंदर दिसतं. आणि ही एक साडी आहे जी की अगेन गिफ्टेड आहे. तर ही नारायणपेठ सिल्क पैठणीमधली साडी आहे आणि तुम्ही बघू शकता आता जे सध्या मी बघितलं ना मार्केटमध्ये, जी नारायणपेठ साडी ज्या आलेल्या आहेत, अक्षरशः म्हणजे 200-300 रुपयापासून 300 रुपयाची सुद्धा मी साडी बघितली नारायणपेठमध्ये. त्याचं कापड. आणि जी 2700 रुपयाची मी एक साडी बघितली जी मला प्रमाणाच्या बाहेर आवडली, ती कॉटनमधली आहे. ही सिल्कमधली आहे, ती कॉटनमधली आहे आणि जस्ट रिसेंटलीच बघितली मी साडी. प्रचंड फरक. साड्यांचा पैसा हा सगळा कापडातच आहे. सो जर साडी चांगली लॉंग टर्मसाठी बघता कापड बघूनच घ्या. सो ही जी साडी आहे ना, ही सॉफ्ट सिल्कमधली साडी आहे नारायणपेठ. तुम्ही बघू शकता सेम साडी, प्लेन साडी आहे, काही मेजर नाही आहे, फक्त याला काठ आहे. आणि दुसरी गोष्ट, इथं प्लस पॉईंट मी दाखवते. ही जी सॉफ्ट सिल्कच्या साड्या असतात थोड्या कॉस्टली जातात, पण मग ह्या साड्या बघा अगदी अक्षरशः एवढी झाली ही साडी. म्हणजे एवढा असा तिचा घडी होऊन जाते. अजून मी नीट केली तर याच्यापेक्षा बारीक घडी होईल. हीच एक मार्क असतो की साडीची क्वालिटी कशी आहे, साडी कशी आहे, त्या हिशोबाने. अशी आहे ही नारायणपेठ. ही पण मला गिफ्टेड आहे आणि त्याच्यामुळे मला ह्याची प्राइस एक्झॅक्टली माहिती नाही. आणि ब्लाऊज पण रनिंग मधलंच आहे.
ब्लाऊज पण खूप सुंदर आहे. सो हे होतं माझं ट्रेडिशनल साडीजचं कलेक्शन. ॲक्च्युली हे खूप म्हणजे मी आता जस्ट जेवढं वरती होतं तेवढंच दाखवलं. अजून भरपूर कलेक्शन आहे माझ्या. हे जे चॉईस आहेत ना ह्या सो माझ्या मम्मीची चॉईस जी साड्यांच्या बाबतीत आहे ना ती खूप सुंदर आहे. तिला सूत पण खूप चांगलं कळतं आणि साड्यांची चॉईस पण तिची खूप सुंदर आहे. सो ओव्हरऑल मला तिच्यामुळे साड्यांची आवड, ओढ लागली आणि प्लस भरपूर साड्या माझ्या मम्मीकडच्या म्हणजे मी तिकडनंच घेते नाशिकहून. तर नाशिकची साडी म्हटल्यानंतर जास्त काही सांगायला नको. पैठणीचं मी तुम्हाला त्याच्यात 1-2 पैठणी दाखवल्या, बट अजून माझ्याकडे ज्या कलेक्शनमध्ये पैठणी आहेत ना त्या पण मी तुमच्यासोबत नक्की लवकर शेअर करेन. आता ह्या अंडर 5000च्या साड्या होत्या. आय होप तुम्हाला आवडल्या असतील आणि लवकरच मी माझ्या अजून साडींचं कलेक्शन दाखवेन, तुमच्यासोबत शेअर करेन. सो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.